हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत असतालच. आय नो 2 हफ्ते झालेत काहीच अपलोड केलेलं नाही, कारण तसं काही घडलंच नाही आयुष्यामध्ये. असं काही स्पेशल घडतच नाही आहे. येऊन जाऊन लग्न, फंक्शन्स, असंच काहीतरी सगळ्या गोष्टी चालल्यात. म्हणलं दाखवून किती वेळा त्या गोष्टी दाखवायच्या, त्याने तुम्ही बोर होताल. म्हणून मी ती काय गोष्ट त्याच्यात ह्यावेळेस टाकली नाही. 2 हफ्ते झालेत मी टाकले नाही, कारण जे पण आहे लग्नांचा सीझन आहे, सो लग्नाशीच रिलेटेड जास्त कॉन्टेंट येत आहे. सो आज काय केलं आहे, म्हणजे आजही काही वेगळं नाही आहे. ॲक्च्युली कॉन्टेंट टाकण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही आहे. बट मी आज असं डिसाईड केलं आहे की भरपूर दिवस असे झालेत आणि आपला क्लाससुद्धा आहे, मी क्लासेससुद्धा चालवते. तो भरपूर दिवस झाले, महिना झाला आहे की मी क्लासेस क्लीन केलेलं नाही आहे, त्याला मी चालू केलेलं नाही आहे. सो आजपासून मी असं डिसाईड केलं की मी आज जाऊन क्लास खोलणार, त्याला मस्त स्वच्छ करणार, त्याचे डेस्क सगळं असं आवरणार आहे आणि सुंदर असा क्लासवर एकदा सजवून मी आजपासून परत क्लासेसवर बसेल. मे बी हा मिनी व्लॉग असू शकतो. ह्याच्यात काही जर दिवसभरात अजून गोष्टी ॲड झाल्या, मी कुठे बाहेर गेले, कुठे ट्रॅव्हल केलं किंवा अचानकच प्लॅन बनतात, सो समजा त्या गोष्टी काही घडल्या तर मी ह्याच्यामध्ये ॲड करेल. बट जर असलं काही घडत नाही आहे तर हा एक छोटूसा मिनी व्लॉग होईल. सो व्हिडिओ बघा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब ह्या 4 गोष्टी प्लीज करा. आपल्याला ग्रो करायचं आहे, दरवेळेस सांगते मी, प्लीज. सो गाईज, इकडे मस्तपैकी आपलं सकाळ सकाळी मस्त चाय इकडे असा उकळतो आहे, तुम्ही बघू शकताय. मॉर्निंग सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि दिवसाची सुरुवात ही कडक चायपासून झाली पाहिजे, मला असं वाटतं. सो मी इथे मस्त चाय असा उकळवते आहे. मग हा चाय पिणार आणि तयार होणार सफाई करण्यासाठी. सॉरी, माझा आवाज जर तुम्हाला इरिटेट करत असेल, माझी तब्येत बरी नाही आहे, मला सर्दी, खोकला, ताप हे सगळ्या गोष्टीसुद्धा चालू आहेत. सो त्यामुळे असा आवाज येत असेल. मे बी तुम्हाला माझा एकदम असा श्वास वगैरे घ्यायचा वगैरे आवाज येत असेल. काय करू, बिमार आहे मी, असाच आवाज येतो बिमारीत माझ्या. जाऊ दे. तर मी काय सांगत होते, मी मध्ये एक छोटासा ब्लॉग शूट केला होता. ॲक्च्युली मध्ये माझी एक ताई आहे, तिचं केळवण आहे, तर मला तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये की मी तो व्हिडिओ अपलोड करू का. कारण असं म्हणजे खूप फिल्टरलेस गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, लिटरली आमच्या ज्या मस्त्या वगैरे चाललेल्या आहेत त्या गोष्टी मी त्याच्यावर अपलोड करू की नको करू, मला ते पण तुम्ही सांगता. आणि ह्या व्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही म्हणलात की तो अपलोड कर, तर मी तो व्हिडिओ जरूर अपलोड करेन. त्याच्यात भरपूर काही अशा गोष्टी मी रेकॉर्ड केल्यात, लाईक तिचं केळवण झालं किंवा खूप असे जोक्स झाले किंवा मस्ती वगैरे झाली किंवा म्हणजे खूप असे पॅच आहेत त्याच्यामध्ये जे की दाखवण्यासारखे आहेत. बट ते डिस्क्लोज करताना ऑब्वियस मला परमिशन्स वगैरे घ्यावा लागतील. कुणाला आवडतं ब्लॉग्समध्ये या गोष्टी आल्या तर त्यांना चालतं, काही लोकांना चालत नाही. सो आय हॅव टू टेक परमिशन फर्स्ट ऑफ ऑल. आणि जर त्यांनी मला परमिशन दिली की तुला टाकायचं आहे, तुला अपलोड करायचं आहे, तर तू कर. सो मी तो एक फॅक्टर आहे, त्यांनी म्हणलं तर अपलोड करेल. जर समजा तिकडून होकार येतो आहे आणि तुम्हालाही तो व्लॉग हवा असेल तर मी अपलोड जरूर करेल. तुम्ही बघा आमच्याकडे कसा धिंगाणा घालतात ते तुम्हाला दाखवेल मी. सो आहे ती पण एक मी एक केलं होतं शूट. बट अगेन खूप लोकांना फोबिया आहे, खूप लोकांना असं वाटतं की का आम्हाला एक्सपोज का करताय, म्हणून तुमचं कॉन्टेंट आहे तुमच्यापर्यंतच ठेवा, म्हणून आम्हाला नका एक्सपोज करू. तर ते गोष्टीसुद्धा बघाव्या लागतात, क्योंकि हर कोई अपने जैसा नहीं है. जिसको समजून जा, समजलंच असेल. आणि माझं असं प्लॅनिंग चाललं आहे की नेक्स्ट व्लॉग हा छान क्वालिटीमध्ये मे बी शूट होऊ शकतो. कारण छोटीशी अचीवमेंट करणार आहे मी, मला असं वाटतंय ते तुम्हाला कळेनच. व्लॉग अपलोड करेन त्याचा पण मी. बट मी असं डिसाईड केलं की ह्यापुढे कॉन्टेंट जो आहे तो चांगल्या क्वालिटीमध्ये आपण शूट करूया.
आणि चांगल्यातली चांगली क्वालिटी द्यायचा आपण प्रयत्न करूया. हा माझा पुरा ट्राय राहणार आहे आणि तुम्हाला त्याचासुद्धा ब्लॉग मे बी येईल शायद. सो ऑलमोस्ट तुम्हाला हिंट भेटलीच असेल की मी काय करणार आहे. बट देन टू सपोर्ट करत राहा, कारण मला असं वाटतं की ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये काही ना काही अचीवमेंट होईल माझी. मला अशी गट फिलिंग्स माझे बोलतात की काहीतरी अचीवमेंट होईल म्हणून मी गोष्ट करते. तसं खूप लोकांना स्वतःला एक्सपोज करायला आवडत नाही. म्हणजे खूप लोकांचे वेगवेगळे विचार. आता माझ्या खूप सारे असे कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत जे म्हणतात की आजकाल कुणीही व्हिडिओ शूट करतो, कुणीही व्लॉग काढतो, कुणीही काय करतो, सगळ्यांना फेमस व्हायचं आहे वगैरे वगैरे असे सुद्धा विषय पास होतात. सो येतं खूप काही गोष्टी मनात येतात, केलं पाहिजे नाही केलं पाहिजे, समाज, लोक, सोसायटी, खूप सगळ्या गोष्टी फॅक्टर्स आहेत. पण कुठेतरी एक आतलं माझं एक छोटूसं मन आहे ते बोलतं आहे की नाही सायली तू करत राहा, जे तू करतीयस सही कर रहा है, तू सिर्फ अपने डॅडी की सुन. तसं नाही, तू सिर्फ अपने मन की सुन असं माझं मन बोलतं आहे. आणि मी ह्या गोष्टी जस्ट फॉर फन गोष्टी रेकॉर्ड करते की भविष्यात जेव्हा मी थोडी अजून एज्ड होईल, म्हणजे आता मी म्हातारी नाही आहे बट तरी थोडं अजून जेव्हा माझं एज फॅक्टर होऊन जाईल किंवा मी थोडं अजून लांब जाईन तर ह्या गोष्टी मी तेव्हा बघेल आणि त्या टायमाला मे बी ह्या गोष्टी फील करेल की अरे बापरे आपण किती लांबपर्यंत आलो आणि किती सारे मोमेंट्स आपण कॅप्चर केलेत आणि जागेवर त्या स्टोअर झाल्यात गोष्टी आणि आपण शेअरसुद्धा केल्यात. आणि बट ऑब्वियस ह्याच्यावर मी काय आत्तापर्यंत तरी असं काही नेगेटिव्ह असं टाकलेलं नाही आहे. जे आहे ते एन्जॉयमेंट फन फॅक्टर्स हेच अपलोड केलेलं आहे आणि हे खूप छान आहे माझ्या हिशोबाने. सो मी ऑब्व्हियसली त्याच अँगलने विचार करते की पॉझिटिव्हिटीने राहायचं आहे आणि जर आपण गोष्टी करू शकतो तर वाय नॉट टू ट्राय इट. सगळे म्हणत आहेत की फक्त हा एक व्हायरल फॅक्टर आहे त्यामुळे करतात, तर नाही. खूप असे माझे कॉन्टेंट क्रिएटर आहे ज्यांना मी अशी बघते याला यूट्यूबला, न्यू कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, लाईक कपल्स आहेत किंवा सिंगल आहेत, सोलो ट्रॅव्हलिंग वगैरे करतात, ट्रिप्स करतात, ग्रुप आहेत, मेल ग्रुप्स झालं, फिमेल ग्रुप झालं, असे खूप सारे लोक आहेत जे आपला कॉन्टेंट टाकतात. बट एक अटॅचमेंट, एक एंगेजमेंट होऊन जाते त्यांच्याशी. त्यांचे डेली व्लॉग्स बघताना असं वाटतं त्यांच्या परिवाराचा हिस्सा आहे. तर मलासुद्धा असं वाटतं की माझा पण एक छोटूसा क्यूटूसा परिवार असायला हवा, कारण फ्रेंड सर्कल बट ऑब्वियस खूप मोठा होता. बट आत्ता माझ्याकडे फ्रेंड्स उरले नाहीत, सगळेचे सगळे आपल्या कामामध्ये लागलेत. मी खूप जास्त एकटं फील करते. सो ही माझी एक न्यू फॅमिली मी इथे तयार करते आणि मला माहिती आहे माझी न्यू फॅमिली मला सपोर्ट करणार आहे. सो म्हणून मी तुम्हाला सांगते मला सपोर्ट करा. आपल्याला ग्रो करायचं, आपल्याला मोठी अशी फॅमिली तयार करायची. तुमचं काय बोलू, तुमची खूप मदत होईल मला, एवढंच बोलेल मी. सो बघा खूप मोठं भाषण झालं का 5 मिनिटाचं, जास्तच बोलले आय गेस, पण मन मोकळं केलं आहे. ठीक आहे. सो व्लॉग बघत राहा. इथे चायसुद्धा झालेला आहे. टाईमपास करत करत बघा तुमच्याशी बोलत माझा चाय पण उकळायला आहे. तर मी मस्त चहा घेते आणि मग क्लासेस जाऊन साफ करूया. चला तर गाईज निघूया सफाई करायला. ब्लॅक कलरची ओढणी मला ह्याच्यावर घ्यायची होती, ती काही भेटली नाही. सफाई करताना नाकातोंडात जातं खूप जास्त धूळ माती, म्हणून ही घेतली. फॅशन शो थोडी करायचा नाही का, सफाई करायची आपल्याला. हा बघा मॉर्निंगचा रस्ता. उफ, वा वा, सकाळी उठणं खरंच खूप छान आहे. हा काळा कुत्रा, हाय दोस्त कैसे हो. आणि हे टाळ भरपूर दिवस झालेत. आपला क्लास जो आहे तो मी काही खोललेला नाही आहे आणि आता मी ते टाळं खोलणार आहे. पाया पडू द्या, खूप दिवस झालेत मी काय आले नाही आहे. सो एक सेकंड, टाळं खोलून वापस येते. तर या ठिकाणी टाळं असं खोलून झालेलं आहे आणि आता टाईम आहे तो म्हणजे शटर खोल. अरे बापरे, दुनियाभरची धूळ झालेली आहे. म्हणून मी क्लासचा डोर आता ओपन करते. ही माझी की आणि हा खुल्ला
स्टोर. हाय मेरा बस. अरे बापरे, कसली धूळ झाली 1 महिन्याच्या आत. हा माझा छोटूसा येट क्यूटूसा क्लास आहे. इकडे तुम्ही बघू शकता, हा माझा डोर आहे क्लासचा. आणि मी इथे आली आहे तर हा धिंगाणा बघा, किती धूळ झाली. ही धूळ आहे मजा केली. बापरे, अतिशय जास्त धूळ, अतिशय जास्त माती. लेट मी शो यू माय फेस. बापरे, सूर्याचा डायरेक्ट असा प्रकाश माझ्यावर पडतो या ठिकाणी. आणि इथे मी पहिले तर लाईट्स वगैरे ऑन करून येते, कारण दिसली पाहिजे की मी कोण आहे. तुम्हाला दिसतच असेल मी कोण आहे. आम्ही तुम्हाला पहिले तर क्लास टाकून देते. क्लासची अवस्था काय आहे. इथे किती दिवस झालेत मी आलेली नाही आहे. महिना झाला आहे मी क्लासमध्ये एंटर झालेली नाही आहे. आणि आल्या आल्या मी एकदम ब्लॅक ब्लॅक दिसायला लागली. सो हे बुक्स असं मला वाटतं. आणि आता याला मी स्वच्छ करणार आहे, पूर्ण स्वच्छ करणार आहे. पण मोबाईल ठेवू कुठे, तुम्हाला दिसणार कसं की मी कशी स्वच्छता करते म्हणून. एक डिफरंट अँगलमध्ये लावाच लागेल फोन. ठीक आहे, बघूया. काहीतरी अँगल सेट करावाच लागेल नाही का. फोनवर पण धूळ झाली आहे. बापरे, खूप जास्त काम आहे. ते जाळे बिळे पण भरपूर लागले. तिथे काहीतरी हे पडले, होल पडले. 1 महिना आधी तर मी कॅमेरा सेट करते. आज हम करेंगे सफाई. उगाच काहीतरी विषय करूया. आम्ही डस्टिंग करण्यासाठी काही वेगळा उपाय नाही. मी झाडूचाच उपयोग करणार आहे. सगळ्यात अगोदर मी करून घेते महत्त्वाचं काम. ते म्हणजे ओढणी काढणे. स्टार्ट. साईडने काढलाय मी. अजून पोछा वगैरे पण मारायचा आहे. शूट करूया. केबिन साईड कशी स्वच्छ करते ते दाखवते. केबिन आहे म्हणजे
तुम्ही सफाई पण करू शकते. राहिली गोष्ट पॅरेंट्स कुठे बसणार, आता फक्त तेवढी लक्षात आहे पॅरेंट्सला सिटिंग अरेंजमेंट नाही आहे. पॅरेंट्स उद्याने बात करते. सो ठीक आहे, आता हे बाकीचे सामानाची मस्त सेटअप करते. हा सगळा सेटअप झाल्यानंतर तुमच्याशी बात करते. तोपर्यंत व्हिडिओ कट करते. तर गाईस वेट अ सेकंड. थोडं बसते मी. या प्रकारे सफाई जस्ट झालेली आहे. आय एम सॉरी जर मी ओरडत असेल, तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही मला माहिती नाही. तर जस्ट माझी सफाई करून झाली आहे. मी काही चेंजेस पण केलेले आहेत क्लासेसच्या चेंबरमध्ये. इनफॅक्ट इकडे सुद्धा मी आतमध्ये क्लासेसमध्ये ॲक्च्युली काहीच घाण ठेवलेली नाही. सगळं क्लिअर करून टाकलं आहे. आणि हा सगळा काम करताना मला आय गेस 2 तास लागले. 2 तासात मी हे काम उरकलं आहे. आणि मला जाम रडायला झालं. म्हणजे फक्त वॉशरूम सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि खूप एक्झॉस्ट फील होत आहे. सो मी तुम्हाला सुरुवातीपासून क्लासेसच्या एंट्रन्सपासून तर त्याच्या एंडपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी कशी सफाई केली आहे. मध्ये ॲक्च्युली मला फोन आले होते म्हणून मी काय रेकॉर्ड करू शकले नाही. कॉल आला म्हणून मला कळलंच नाही की रेकॉर्ड होणं बंद झालं आहे. सो काही गोष्टी अशा आहेत ज्या रेकॉर्ड झाल्याच नाही आहे त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. नाव मी तुम्हाला दाखवते की कसं क्लासेस मी साफ केलं आहे, चेंज केलं आहे. बिफोर अँड आफ्टर पण टाकेलच मी, पण आता सुरुवाती करतो. एंट्रन्सलाच मी इकडे बुकशेल्फ करून घेतलं आहे आणि पायऱ्या वगैरे मस्त स्वच्छ करून घेतल्या आहेत. प्रिंटर केबिन नीट सजवली आहे आणि पूर्ण ऑब्वियस केबिन है. हाँ लैमिनेशन का तो नहीं करती बट जेरॉक्स का करके दे सकती हूँ. जेरॉक्स करके दूँगी, शाम को दूँगी. ठीक है. हाँ सफाई किया मैंने. एक फायनली क्लास स्वच्छ झाले. माझा अवतार तुम्ही बघू शकताय काय अवतार झाला आहे. ठीक आहे. तर समजा संध्याकाळपर्यंत मी जर अजून काही गोष्टी करत असेल तर मी तुम्हाला कळवेनच. म्हणजे या ब्लॉगमध्ये त्या गोष्टी ॲड करेलच. बट जर नाही होते तर हा ब्लॉग इथेच एंड होईल. ठीक आहे. तर गाईज ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं जर काही क्रिएटिव्ह घडलं तर मी टाकेल. बट ऑब्वियस काही क्रिएटिव्ह घडलेलं नाही आहे. सो मी ह्या ब्लॉगमध्ये इथेच ह्या ब्लॉगला एंड करायचं असं डिसिजन घेतलं आहे. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल, तो केळवणवाला जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर प्लीज प्लीज प्लीज, मला माहिती आहे 2-3 लोक जे आहेत ते कंटिन्युअसली कनेक्ट करतायत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला सांगा की तो मला व्हिडिओ पाहिजे म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड करेल. एडिटेड आहे. जर ते म्हणले की ठीक आहे तू टाक, तिकडून पण परमिशन घेते. आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पण मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये की केळवणचा व्हिडिओ टाक म्हणून, असं खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगतात. ठीक आहे. सो मी इथेच ब्लॉग हा एंड करते. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. अजून एक गोष्ट होती, काय होती? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट. हां, अशा 4 गोष्टी तुम्ही करा प्लीज. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्रे करा की जे मला अचीव करायचं आहे ते मी अचीव करेन. पुढच्या ह्या 1 हफ्त्याच्या आत जर मला ती गोष्ट अवेलेबल झाली तर नक्कीच आपण चांगला एक छान ह्याच्यात व्हिडिओ शूट करू क्वालिटीमध्ये. ठीक आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तब तक के लिए